छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली रायगडची धरती, इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची बीजे रोवली। ती भूमी म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाड हे ठिकाण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ऐतिहासिक घडामोडींचे केंद्रस्थान आपण त्याला म्हणू शकतो। पण आज समाजकारणाबरोबरच जर आपण महाड आणि परिसरातील राजकारणाचा विचार करायला गेलो तर ते रायगड जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी महाडचं राजकारण आलेलं आपल्याला दिसतं। रायगडमध्ये बनत असलेले तटकरे आणि गोगावले दोन सत्ता केंद्र आणि त्यांच्यातील संघर्ष हा व्हिडिओ त्याबाबतच असणार आहे। नमस्कार, मी प्रतीक मोरे आणि तुम्ही पाहतात शक्ती न्यूज मराठी चॅनल। महाड विधानसभेचे विद्यमान आमदार तसेच महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे सध्या रायगडच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। रायगड लोकसभेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य समजले जातात। पण या दोघांमध्ये सध्या प्रचंड राजकीय कुरघोडी चालू आहेत असे आपल्याला दिसते। त्याला निमित्त रायगडचे पालकमंत्री कोण या प्रश्नाचा आहे। त्यामुळे या दोघांमध्ये काटशहाचं राजकारण चालू आहे। याची सुरुवात लोकसभा निवडणूक 2024 पासून झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण लोकसभेची निवडणूक जरी तटकरे जिंकलेले असले तरी महाड विधानसभा भागातून त्यांना मिळालेले जवळपास 3,500 मताधिक्य कमी आहे। भरत गोगावले यांच्या प्रभाव क्षेत्रात तटकरेंना मिळालेल्या कमी मताधिक्यामागे काहीतरी राजकीय खेळी आहे का अशी चर्चा दबक्या आवाजात नागरिक करत होते। तसेच विधानसभा निवडणुकीवेळेस महाड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिवंगत माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाकडून छुपी मदत मिळत होती का अशी शक्यता वर्तवली जात आहे। ह्यातच तटकरे आणि गोगावले वादाची पेरणी आहे की काय असे वाटू लागते। आपण सत्तेसाठी पक्षांची विभागणी पाहिली आहे। शिवसेनेतून शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादीतून राष्ट्रवादी फुटली। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला निवडणुकीत कसरत करावी लागली। मात्र आपण महाड पोलादपूर माणगाव या विधानसभेचं निवडणुकीचं जर विश्लेषण करायला घेतलं तर लोकसभा निवडणुकीच्या अगदी उलटा निकाल इथे लागलेला दिसतो। महाड विधानसभेत भरत गोगावले शिंदे सेना विरुद्ध स्नेहल जगताप ठाकरे सेना असा अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला। या निवडणुकीत नवख्या समजल्या जाणाऱ्या स्नेहल जगताप कामत यांनी लोकप्रिय आमदार भरत गोगावले यांना कडवी झुंज दिली। वडील माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनानंतरची सहानुभूती असेल किंवा पक्षफुटीनंतरची नाराजी ही त्यांच्या पथ्यावर पडलेली दिसते। तरी सुद्धा सर्वसामान्यात मिसळणारा नेता आणि दांडगा जनसंपर्क या गोष्टींमुळे भरत गोगावले यांनी हा सामना जिंकला आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली। पण इथेच काही सगळं थांबलं नाही। कारण श्रीवर्धन मतदारसंघात सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आल्या। त्यानंतर मात्र रायगडचा पालकमंत्री कोण हा वाद शिगेला पोहोचला आहे। आदिती तटकरे यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून घोषणा करून त्या नावाला स्थगिती देण्याची नामुष्की महायुती सरकारवर आलेली आहे। रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद आताही तसाच धगधगता आहे। तर भरत गोगावलेंविरोधात निवडणूक लढविणाऱ्या महाड मतदारसंघातील स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटात प्रवेश झाला आहे। सुनील तटकरे यांनी राजकीय पटलावर अतिशय चपलकपणे डावपेच खेळत स्नेहल जगताप यांचा प्रवेश स्वतःच्या पक्षात करून घेतला असल्याचे बोलले जात आहे। हा प्रवेश भरत गोगावले यांना धक्का मानला जात आहे। तर भरत गोगावले यांनी तटकरेंचे कट्टर विरोधक शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ज्यांनी श्रीवर्धन मतदारसंघात निवडणूक लढविली त्या अनिल नवगणेंचा शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश करून घेतला आहे। तरी सुद्धा रायगडच्या दोन दिग्गज नेत्यांमधील कुरघोडीमुळे रायगडची जनता मात्र हवालदिल झाल्यासारखी वाटत आहे। कारण बेरोजगारीची समस्या असेल, उत्तम दर्जाच्या शिक्षण संस्था, सुसज्ज हॉस्पिटल, पर्यटन, आर्थिक सामाजिक समस्या यांबद्दल मात्र येथील राजकारणी उदासीन असून एकमेकांचे पाय खेचण्यात मुश्किल असल्यासारखे वाटत आहे। रायगड जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्रीपदे असून देखील समस्या मात्र जैसे थेच आहेत। कोकणकरांच्या आणि रायगडवासियांच्या
जिव्हाळ्याचा असलेला मुंबई गोवा हायवेचा प्रश्न तसाच पडून आहे। रायगडच्या राजकारण्यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून लोककल्याणाच्या कामाकडे लक्ष देऊन रायगडचा जास्तीत जास्त विकास करावा हीच लोकांची अपेक्षा आहे। नाहीतर शेवटी लोकच म्हणतील राजकारण गेलं चुलीत। तुर्तास इतकेच। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।